नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मास संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि 2 प्रभावी उपाय। पहिला उपाय म्हणजे 11 तांदूळचा प्रभावी उपाय आणि दुसरा उपाय म्हणजे हिरवे मूग याचे आपण प्रभावी उपाय पाहणार आहोत। अधिक मास म्हणजे अत्यंत पवित्र महिना। या महिन्यात केलेले उपाय लवकर फळ देतात। संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यामुळे आपली संकटे दूर होतात, जीवनातील अडथळे नष्ट होतात आणि मनोकामना पूर्ण होतात। तर सर्वप्रथम आपण 11 तांदूळाचा प्रभावी उपाय पाहणार आहोत। हा उपाय खूप सोपा आहे पण अत्यंत प्रभावी आहे। तर हा उपाय कसा करायचा ते पाहूया। हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। म्हणजेच आपल्याला दिवा, फुले, अगरबत्ती, अष्टगंध लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 11 तांदळाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या हातामध्ये 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत। हे तांदळाचे दाणे कुठेही फुटलेले किंवा तुटलेले नसावेत। या उपायासाठी आपल्याला अखंड तांदूळ वापरायचे आहेत। त्यानंतर हे तांदूळ हातात घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा ओम गण गणपतये नमः हा 11 वेळा जप करायचा आहे। हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रभावी मंत्रजप आहे। तो आपल्याला 11 वेळा म्हणून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे तांदूळ घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवायचे आहेत। हा अतिशय साधा, सोपा परंतु खूप प्रभावी उपाय आहे। हा उपाय केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात। त्याचप्रमाणे नोकरी, पैशाची समस्या कमी होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते। यानंतर पाहूया गणपती बाप्पांचा दुसरा अत्यंत प्रभावी उपाय। तो उपाय म्हणजे हिरवे मूग। हा उपाय विशेषतः आर्थिक आणि कौटुंबिक समस्यासाठी खूप प्रभावी आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे ते पाहूया। या उपायासाठी आपल्याला थोडेसे हिरवे मूग लागणार आहेत। हा प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना दिवा, अगरबत्ती, अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मूग आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत। विशेषतः आपल्याला सकाळी हे मूग अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी ते मूग गाय किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। हा सुद्धा उपाय अत्यंत साधा परंतु खूप प्रभावी आहे। यामुळे दारिद्र्य कमी होते, घरामध्ये सुख शांती येते आणि अडचणी दूर होतात। हे दोन्हीही उपाय अत्यंत साधे परंतु खूप प्रभावी आहेत। परंतु हे उपाय करत असताना आपल्या मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आपल्याला हे दोन्ही उपाय करायचे आहेत। तरच आपल्याला गणपती बाप्पांची कृपा होऊ शकते। कोणतीही सेवा करताना श्रद्धा महत्त्वाची आहे। त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करताना किंवा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा। हा उपाय करताना राग किंवा नकारात्मक मनाने उपाय करू नका। हा उपाय करत असताना आपले देवघर स्वच्छ ठेवा, मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा। पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आपल्याला हे 2 प्रभावी उपाय करायचे आहेत। शक्य असेल तर रात्री चंद्रदर्शन करून गणपती बाप्पांना प्रार्थना करावी। यामुळे उपायाची शक्ती दुप्पट होते। अतिशय साधे आणि सोपे असे हे 2 उपाय आहेत। त्यामुळे जर तुम्हाला गणपती बाप्पांची कृपा हवी असेल, घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल तर नक्की हे 2 उपाय करून पहा। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। त्यामुळे ते नक्की तुमचे विघ्न, अडचणी दूर करतील। फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा। जर तुम्हाला ही सांगितलेली संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि असेच धार्मिक उपाय जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।